प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालय परिसरामध्ये हल्ला करणाऱ्या ॲडव्होकेट अमित कुमार भोसले याचा सर्वत्र कौतुक होत आहे। कोरटकर हा देशद्रोही आहे अशी प्रतिक्रिया अमित कुमार भोसले यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवरती काल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हल्ला करण्यात आला होता। हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। हल्ला करणारे जे ॲडव्होकेट अमित कुमार भोसले आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूयात काय नेमका हल्ला करताना डोक्यात काय भावना होती आणि काय राग होता। प्रशांत कोरटकरचं वक्तव्य गेले अनेक दिवस आपण ऐकतोय। माझ्यासारखा शिवप्रेमी भारतीय नागरिकाला हे न पटण्यासारखं आहे आणि मी माझ्या पद्धतीने व्यक्त झालो। जे काय माझं प्रोफेशन असेल ते प्रोफेशन नंतरनं मी ह्या राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणार नाही। ह्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे, राहिला पाहिजे, यासाठी माझी जी काय जबाबदारी आहे, ते कर्तव्य आहे, ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला असं वाटतं। काल आपल्यावरती पोलीस कारवाई देखील झाल्याचं समोर आलेलं आहे। अनेकांनी तुमचे सत्कार देखील केलेले आहेत। काय नेमकी पोलीस कारवाई झाली आणि पुढे काय करणार आता? पोलीस ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत। पोलिसांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मी पोलिसांना सहकार्य करेन। कोरटकरला आता काय इशारा आहे? कोरटकरला इशारा आता आपले वकील आहेत, न्यायपालिका आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने शासन असं करतील की भविष्यात असली पिल्लावर जन्माला येणारच नाही। कोरटकरला न्यायपालिका शिक्षा देईल असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।